तुम्हाला काय म्हणलं, तो पाऊस पडणार. तर बघा पाऊस सुरू झाला आहे आता. दिसतोय की नाही हे बघा इथे खाली. कपडे सगळे घेऊन आले मी. आता गुरु माझा पावसातच भिजत येतो वाटतं. किती वाजले बरं? 2:10 झालेत. आता निघाला असेल. पावसातच येतोय भिजत. आता टाकली सगळी कपडे सुका. आता गुरुचीच वाट बघते. काय करायचं, पाऊस लय. हे बघा असे चिमटे लावायला लागते ते साडी. मग काय करू, पाऊस पडायला लागल्यावर लय काही गडबड होती. कपडे कशी काढायचे आणि काय ते सुद्धा सुचत नाही. तुम्हाला एवढ्या वेळ विमान दाखवायचं होतं, त्यावेळेस विमान नाही आलं. आत्ता विमान आलं. साड्या सुकलेल्या आहेत त्या. अशी घडी करते आणि ते आता दोरी बांधते. त्या दोरीवर असं टाकते. म्हणजे कसं घरात टाकलं ना की गार पडत नाही. बाहेर असते ना कपडे, सुकलेले कपडे पण गार पडतात. त्यामुळे आता दोरी बांधते आणि हे कपडे टाकते. साड्या एकतर ना, ह्या फॉल लावलेल्या साड्या तर अजिबात सुकत नाही लवकर. तरी नशिबात लय मोठा नाहीये, बारीकच आहे. आता गुरु लय भिजत येईल. दोरी बांधते मी. दोरी म्हणजे ही बघा, हे मी पायपुसणी करत होते ना साडीची, त्यावेळेस ही साडीची लेस आहे. तेच आपल्या ह्या खिडकीला कपाटाला बांधायचे. काय आता बांधायला जागाच नाहीये. हे टोक इकडे घ्यायचं. झाली अशी दोरी. आता साड्या अशा टाकते त्याच्यावर, म्हणजे सुकते. सुकलेल्या आहेत त्या आणि अशा गार पडणार नाही. गेला आलाय बरं खाता गुरु. आता येईलच. आता बघा किती विमान यायला लागले. दिसतच नाही कुठं आहे ते, कळतच नाही अजून तर. नाही आवाज आला त्याला. माझी मम्मी कुठे, माझी मम्मी कुठे. तर तुम्ही आल्यावर दाखवते. आता मी ना कॅमेरा ऑन करून ठेवते बॅक कॅमेऱ्याने, कारण त्याला लगेच कळतं मोबाईल हातात घेतला की व्हिडिओ काढते.